जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही पाहताय मराठी मसाला. राज्याच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड. काल झालेल्या मुंबईतील ठाकरे बंधूंच्या सभेनंतर मात्र मुंबईतलं राजकीय चित्र अखेर बदललं. मित्रांनो, ठाकरेंचा मुंबईवर निर्विवाद वर्चस्व काय सांगतो मुंबईचा सगळ्यात मोठा सर्वे. मित्रांनो, मुंबईच्या राजकीय पटलावर आता कुणाचा भगवा झेंडा फडकणार? ठाकरे बंधू बाजी मारणार की फडणवीस शिंदे बाजी मारणार? मित्रांनो, या घडीचा सगळ्यात मोठा आज आलेला न्यूज प्रिंट मीडियाचा सगळ्यात मोठा सर्वे. या सर्वेनुसार कोणत्या पक्षाला किती जागा, कोणता पक्ष मुंबईमध्ये सर्वोत्कृष्ट बाजी मारतोय, सविस्तर. पहिला मित्रपक्ष आहे तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मित्रांनो, मुंबईमध्ये सध्या सगळ्यात मोठं वातावरण काल बदललंय ठाकरे बंधूंच्या सभेनंतर, आणि सगळ्यांचीच बत्ती गुल झाल्यासारखं मुंबईतलं वातावरण आता पाहायला मिळतंय. काल आदित्य ठाकरे यांचं भाषण अतिशय जोशपूर्ण, त्यानंतर राज ठाकरेंनी तर संपूर्ण केंद्रासह राज्यातील नेत्यांची संपूर्ण भाषणामध्ये काढली. त्यामुळे सगळे मुंबईकर मुंबईसाठी आता एकत्र येत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंडळीचा धक्का बसताना दिसून येतोय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी मुंबई महानगरपालिका निवडणूक सोपी वाटत नाही. त्यांनी आपले हात वर केले. अजित पवारांना मुंबईत 2 ते 5 फक्त 2 ते 5 जागी यश मिळू शकते. त्यानंतर पुढचा पक्ष तर मित्रांनो, काँग्रेस तशी अगोदरच शरद पवारांची राष्ट्रवादी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाने मुंबईमध्ये व्यासपीठावर बोलावून जयंत पाटलांनी आपलं भाषण उरकलं. त्यामुळे आता या राष्ट्रवादीला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत खूप मोठा फायदा होत असल्याचं चित्र या सर्वेवरून सध्या जाणवतंय. मग मुंबई महानगरपालिकेच्या या महत्त्वाच्या निवडणुकीच्या दरम्यान शरद पवारांना खूप मोठं यश मुंबईत मिळू शकतं. पहिल्यासारख्याच जागा किंवा त्याहूनही कदाचित जास्त जागा शरद पवारांच्या मुंबईत येऊ शकतात. मग मुंबईत शरद पवारांना 3 ते 8 जागा मिळू शकतील असा महत्त्वाचा अंदाज समोर येतोय. त्यानंतर त्यांना पुढचा पक्ष येतोय. मित्रांनो, ज्या पक्षाकडे आत्ता आपण पाहतोय तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेसने मुंबई महानगरपालिका स्वतःच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केल्यानंतर मग मुंबईत मात्र उद्धव ठाकरेंना राजकारणाचा खूप मोठा फटका बसेल असे चित्र निर्माण झाले असतानाच मित्रांनो, आता देखील काँग्रेसचा ठाकरेंना फटका न बसता तो फटका भाजपालाच बसताना दिसतोय. भाजपचे उत्तर भारतीय मतदार सगळेच्या सगळे काँग्रेसच्या बाजूला जाताना दिसतायत, काही अर्धे मतदार भाजपकडे. परंतु हा काँग्रेससाठी खूप मोठी बाब असेल की मुंबईत काँग्रेस पुन्हा जिवंत होतीये. मग मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नंतर आता काँग्रेसला देखील चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेसला मुंबईमध्ये नवसंजीवनी मिळतीये. काँग्रेसला मुंबईत 17 ते 23 जागांवर अभूतपूर्व यश मुंबईत मिळताना जाणवतंय. काँग्रेससाठी नक्कीच आनंदाची बाब ठरणार आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढचा पक्ष आणि महत्त्वाचा पक्ष म्हणून मुंबईच्या राजकारणात पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंना मुंबईत खूप मोठं यश मिळताना दिसत आहे. मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही नक्कीच आनंदाची बाब असेल. सर्वच सभांना होणाऱ्या गर्दीचा अफाट नमुना आणि राज उद्धव एकत्र मुंबईत जोडीही पाहून मुंबईकरांमध्ये आता भारावून गेले आहेत. आणि या सगळ्याचं रूपांतर मतांमध्ये होत असल्याकारणाने मुंबईमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंना याचा खूप मोठा फायदा होणार असल्याचं या सर्वेवरून प्रथमदर्शनी तरी सध्या जाणवतंय. मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंची मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढवत असल्याकारणाने पहिल्यापेक्षा खूप मोठा फायदा दोघांना होत आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत 31 जागांवर यश मिळताना दिसतंय. मुंबईत खूप मोठी उलटफेर असेल. त्यानंतर पुढचा पक्ष तुमच्या विचाराने एकनाथ शिंदे यांची शिवसेना. एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत जरी भाजपसोबत लढत असली तरी महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये भाजपाविरोधात एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेच समीकरण सध्या दिसून येते. यामुळे शिंदे सेनेला जबर धक्का देण्यात भाजपा यशस्वी होऊ शकते. इथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत फारशा जागा मिळत नाहीत, कारण ही दोन्ही एकनाथ शिंदेंना ज्या जागा दिल्या आहेत त्या जागा ठाकरे बंधू यांचे बालेकिल्ले आहेत. त्या बालेकिल्ल्यात जिंकणं शिंदे यांच्या शिवसेनेला सहजासहजी शक्य नव्हते, आणि त्या जागांमध्ये एकनाथ शिंदे यांना जागा मिळाल्यामुळे हा त्यांचा खूप मोठा तोटा त्यांना सहन करावा लागतोय. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप पुढे जाईल, परंतु एकनाथ शिंदे यांची शिवसेना मात्र खूप पाठीमागे राहणार असल्याचं सध्या तरी या सगळ्या निकालावरून स्पष्ट होतंय. म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खूप मोठा तोटा होतोय. 11 ते 16 अपक्ष जागा मुंबईत मिळू शकतात शिंदे सेनेला. त्यानंतर पुढचा पक्ष आहे भाजप. भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये किती जागा मिळणार हा सगळ्यांच्याच आनंदाचा प्रश्न आणि सगळ्यांना हवाहवासा वाटणारा प्रश्न. जी भाजपा गेल्या 5 वर्षापासून मुंबई महानगरपालिका स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी, स्वतःच्या अधिपत्याखालील महानगरपालिका घेण्यासाठी खूप झगडते, खूप लढते आहे. मात्र उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर भाजपच्या स्वप्नावर पाणी फिरणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न समोर होता.
आणि आता त्यावरूनच मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला किती जागा मिळणार, त्या जागेवर कोणाचं महापौर कोणाचा बसणार, ठाकरेंचा की भाजपचा मराठी माणूस बसणार की हिंदी उत्तर भारतीय बसणार, याचं समीकरण आपल्याला लवकरच समजेल. परंतु सध्या मात्र भाजपला मुंबईत जबरदस्त फटका बसताना जाणवतोय. भाजपला मुंबईत 61 ते 66 जागा मिळतील असा सर्वे हा सांगतोय. त्यामुळे भाजपसाठी नक्कीच ही धोकादायक बाब ठरू शकते. त्यानंतर पुढचा पक्षनेता उद्धव ठाकरे यांची शिवसेना. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईतून कधी नव्हे एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय. ज्या लोकांनी आत्तापर्यंत कधी ठाकरे बंधूंना कधी मतदान केलं, अशी देखील लोक आता ठाकरेंच्या पाठीमागे येऊन उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेसाठी सपोर्ट करतायत, त्यांना पाठिंबा देतायत. मुंबई महापालिका तुमचीच आहे, आम्ही सगळे मराठी बांधव तुमच्या पाठीशी आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी एक प्रकारे आपलं संपूर्ण नेतृत्व सुद्धा बहाल केलंय. यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप मोठं यश म्हणावं लागेल. उद्धव ठाकरेंची शिवसेना यावेळेस मुंबईमध्ये कालच्या सभेत पाहिलं, आदित्य ठाकरे यांची सभा, त्यानंतर राज ठाकरे यांची सभा आणि उद्धव ठाकरेंची सभा. एका सभेने मुंबईचं सगळं चित्र बदलून टाकलं असून मुंबईच्या वातावरणात फक्त आणि फक्त मशाल दिसतीये. उद्धव ठाकरेंना मुंबईत मिळतात 101 जागा. एवढं बलाढ्य यश उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेत मिळू शकतं. अशा प्रकारची महत्वाची बाब आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बंधू राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना 100+ आकडा देखील पार करता येऊ शकतो. ही मुंबईतून आलेली या घडीची सगळ्यात मोठी बाब म्हणावी लागेल. मित्रांनो, आपणास काय वाटते, मुंबई महानगरपालिका कोणाची सत्ता येईल? मुंबईत फडणवीस सत्तेवर बसतील की उद्धव ठाकरे, राज ठाकरे? आपल्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघत आहोत. धन्यवाद. जय हिंद.